तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 24 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ऐश्वर्याने जानकीच्या डोक्यात मारून जानकीला मकरंद माया यांच्यापर्यंत पोहोचवलेलं असतं. ऐश्वर्या जानकीला फोन लावते आणि जानकीला म्हणते, जानकी सॉरी, मला दगाफटका करावा लागला. अगं कारण वेळच तशी होती. मी तुझ्या मोबाईलमध्ये ट्रॅकर ऑन ठेवला होता आणि त्यावरून मी इथपर्यंत पोहोचले, मायाच्या घरापर्यंत पोहोचले. मायाला आणि तिच्या माणसांना माहिती नाही आहे की हा सगळा आपलाच प्लॅन होता. जानकी म्हणते, ऐश्वर्या इथे मकरंद माझ्या समोर बसला आहे व्हीलचेअरवर. तो बोलू शकत नाही, हालचाल करू शकत नाही, फक्त बसून आहे. म्हणजे आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये जी कटकारस्थानं झाली आहेत ना, ती फक्त मायांनीच केलेली आहेत. ऐश्वर्या आता या दोघं बहीण भावांना जर अडकवायचं असेल ना, तर पोलिसांना लवकरात लवकर घेऊन ये. ऐश्वर्या पोलिसांना फोन लावते आणि ती पोलिसांना सांगते की जानकीला किडनॅप केलं आहे. इथे ऋषिकेश जानकीला फोन लावतो. जानकी फोन उचलणार तेवढ्यात मकरंद उभा राहतो आणि जानकीच्या हातातून फोन हिसकावून घेऊन जानकीकडे येतो. जानकी मकरंदला बघून खूप घाबरते. आता मकरंद पूर्ण बरा झाला आहे. तो एक राक्षस आणि त्याची बहीण दुसरी राक्षस. आता दोघं मिळून जानकीला काही करणार तर नाही ना. जानकी ऐश्वर्या दोघी मिळून मकरंद माया यांची वाट कशी लावतायत ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की ऋषिकेश इलेक्शन जिंकलाय म्हणून जानकीला आनंद होतो. पण जानकीला ह्याचीही भीती वाटते की आपल्या आनंदावर कोणी विरजन तर टाकणार नाही ना, हे आनंद दुःखात तर कोणी बदलणार नाही ना. तर इथे सारंग मायाला सारखा फोन लावत असतो. घरातल्यांनी जे काही सांगितलं त्याच्यावर त्याचा विश्वास नसतो. सारंग मायाला फोन लावतो आणि मायासारखा फोन कट करत असते. अखेर वैतागून माया तो फोन उचलते. सारंग म्हणतो, माया कुठे आहात तुम्ही? अहो घरच्यांनी मला जे काही सांगितलं ते खरं आहे का? माया म्हणते, नाही हो, जे काही सांगितलं ना ते सगळं खोटं आहे. ऐश्वर्याने खोट्या स्टोऱ्या रचल्या आणि सगळं खोटं खोटं सांगितलं जानकीताईंना आणि जानकीताईंनी पण विश्वास ठेवला आहे. तुम्हाला माहिती आहे, तुमचं सुख बघवलं जात नाही त्या ऐश्वर्याला. तुमच्या सुखाच्या आनंदाच्या आड येते ती. तुमचा डिवोर्स झाल्यावर तुमचं आणि माझं लग्न होईल, तुम्ही आनंदात राहाल, हेच त्या ऐश्वर्याला नको आहे आणि त्यासाठी हे सगळं केलं आहे. सारंग म्हणतो, मग माया एक काम करा, तुम्ही घरी या आणि सगळ्यांना सांगा समजवून, सगळ्यांचे गैरसमज दूर करा. माया म्हणते, नाही, आता सगळे माझ्या विरोधात आहेत. मला आहे ना एक संधी हवी आहे. सारंग मला तुमच्याशी बोलायचं आहे, एकदा बोलायचं आहे. उद्या याल का? पण हो, तुम्ही याल ना, ते जानकीला सांगू नका. सारंग ठीक आहे म्हणतो. माया सारंगला लोकेशन पाठवते. त्या दोघांचं उद्याचं भेटायचं पक्कं होतं. तर माया फोन ठेवते आणि विचार करत असते. तेवढ्यात तिला ऐश्वर्याचा फोन येतो. माया तो फोन घेते आणि तिला म्हणते, का फोन केलायस तू? ऐश्वर्या म्हणते, अगं मला जरा बोलायचं होतं, भेटायचं होतं म्हणून मी फोन केला होता. माया म्हणते, का गं, माझ्यावर तर विश्वास नाही ना? मुद्दा माझा पाठलाग केलास आणि माझ्या मागे मागे आलीस. बघितलं ना काय झालं ते? ऐश्वर्या म्हणते, हे बघ, तुझा गैरसमज झाला आहे ना, तो भेटून मिटवायचा आहे म्हणून मला भेटायचं होतं. माया म्हणते, मला भेटायचंच नाही आहे. तू मला अडकवण्यासाठी माझा पाठलाग करत होतीस. पण ऐश्वर्या, मीच तुला अडकवलं. जानकीने तुला दोघींना पण एका गोडाऊनवरती कोंडलं. लक्षात आहे ना? बस झालं आता. आता मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे. पण काय गं, मला जानकीचं एक माहिती आहे. जानकीने शक्कल लढवली असेल आणि तुला बाहेर काढलं असेल. त्याशिवाय तू काय बाहेर पडणारी नाही आहे. ऐश्वर्या, तू एखाद्या ठिकाणी अडकल्यावर कशी पॅनिक होतेस ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. पण जानकीने शक्कल लढवली आणि तू बाहेर पडलीस. पण जानकीचं काय? जानकी कशी काय बाहेर पडली? ऐश्वर्या म्हणते, अगं यावेळेस मला महान बनायचं होतं म्हणून मी तिची हेल्प केली. पण फक्त बाहेर पडण्यासाठी हा? मी बाहेर पडायला मदत केली आणि हात मिळवला तिच्यासोबत. माया म्हणते, आणि हे सगळं तू मला सांगतेस कशासाठी? ऐश्वर्या म्हणते, अगं हे बघ, मी आहे ना, मला फक्त माहिती हवी होती म्हणून तुझ्या मागे मागे जात होते. मला माहिती आहे तुला वाटतं तू स्मार्ट आहेस, पुढचे पाऊल टाकतेस, पण तसं काही नाही. मी जानकीला चांगलंच घोळात घेतले आणि जानकी माझ्यावर विश्वास ठेवते. हे बघ, आता मला संधी हवी आहे. आपण दोघी मिळून जानकीला आपल्या तालावरती नाचवू. मी जानकीला ट्रॅपमध्ये अडकवलं आहे. आता तू मला सांग की तुझा विश्वास जिंकण्यासाठी मी काय करू? हे बघ, माझं तर सिम्पल फंड आहे. तुला जानकी हवे ना, तू जानकी घे, पण त्या बदल्यात मला माझे पैसे दे. मी उद्याच एक काम करते, उद्या जानकीला तुझ्या ताब्यात देऊन टाकते आणि माझे उरलेले पैसे मला देऊन टाक. माया म्हणते, तू बोलतेस ते बरोबर आहे, पण मला जर दगा दिलास तर?
ऐश्वर्या म्हणते, नाही देणार, माझ्यावर विश्वास ठेव. आणि माया, तू मला आणि जानकीला एका गोडाऊनमध्ये डांबून आहे ना एकदम चांगलं काम केलंस. अगं, मी जानकीशी बोलले, आम्ही दोघींनी हात मिळवणी केली आणि तिला मी माझ्या विश्वासात घेतले. आता तिला वाटतंय मी तिच्यासोबत आहे. मी तुला सांगते ना, आता तसं व्हायला हवं. तू माझ्यावर विश्वास ठेव. मी जानकीला उद्या तुझ्यापर्यंत पोहोचवणार म्हणजे पोहोचवणारच. माझा प्लॅन ऐक. ऐश्वर्या मायाला प्लॅन सांगते. मायाला तो प्लॅन आवडतो. माया म्हणते, चालेल, उद्या मग आपलं पक्कं. उद्या तू जानकीला घेऊन ये आणि पैसे घेऊन जा. ऐश्वर्या फोन ठेवून देते आणि ती जानकीला मेसेज करते. ऐश्वर्या जानकीला मेसेज करते आणि त्यात लिहिते की उद्या आपल्याला भेटायचे. जानकी ओके असा मेसेज करते. ती ऋषिकेशला काहीच सांगत नाही. तर फोनवर ठरल्याप्रमाणे ऐश्वर्या जानकी एका ठिकाणी पोहोचतात. एका ठिकाणी भेटतात. जानकी म्हणते, मला अचानक का भेटायला बोलवलं? ऐश्वर्या म्हणते, अगं ती माया, तिला मी घोळात घेतले. तिचा विश्वास जिंकण्यासाठी एक ठोस पाऊल उचलावं लागेल. जानकी विचारते, काय करणार आहेस? ऐश्वर्या म्हणते, कळेल तुला. ऐश्वर्या जानकीला म्हणते, तिथे कोण आहे? जानकी मागे वळून बघते आणि ऐश्वर्या जानकीच्या डोक्यात काठीने वार करते. जानकी बेशुद्ध पडते. ऐश्वर्या मायाच्या माणसांना आवाज देते आणि जानकीला घेऊन जायला सांगते. मायाची माणसं जानकीला घेऊन जातात. ऐश्वर्या मायाला फोन लावते. ती मायाला म्हणते, माया, ठरल्याप्रमाणे सगळं झाले. आता तुझा विश्वास जिंकेल ना मी? माया म्हणते, व्हेरी गुड, बघू आता पुढे काय होतंय ते. तू दिलेला शब्द तर पाळलाय. आता माझा दिलेला शब्द मी पाळीन, पण त्याआधी एक काम करायचे. माया फोन कट करून टाकते. थोड्या वेळाने मायाची माणसं जानकीला मायाच्या घरी घेऊन येतात. जानकी बेशुद्ध असते. माया मकरनला म्हणते, बघ, अरे तुझं प्रेम, तुझी जानकी तुझ्याजवळ आली आहे. मी माझा शब्द पाळलाय. दादा, 12 वर्ष तू लढाई लढत होतास ना, तुझी लढाई संपली आहे आणि तू जिंकलायस. मी शब्द पाळलाय. दादा उठ, हे मंगळसूत्र तिच्या गळ्यात घाल. ऋषिकेशची अजिबात काळजी करू नको, मी आहे. मी त्याच्या भावाला हाताशी घेतलंय आणि त्यांच्या घराला आता मी उद्ध्वस्त करणार आहे. तू हे मंगळसूत्र घाल. मायाला फोन येतो म्हणून माया बाहेर निघून जाते आणि मकरन तिथे जानकीला बघत असतो. तो पूर्ण प्रयत्न करून जानकीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. तो आपल्या हातपाय हलवण्याचा प्रयत्न करतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.